हरे कृष्णा. डोळ्यात भक्तीचे तेज, हृदयात प्रेमाची गोडी आणि हातात एक छोटासा दिवा. हा केवळ एक महिनाच नाही, तर हा आहे भगवान आणि भक्तांच्या मिलनाचा पर्व. हो, हा आहे कार्तिक मास, म्हणजेच भक्तीची बंपर ऑफर. जसे की पद्मपुराणात वर्णन करण्यात आले आहे की कार्तिक सकल मास नित्य स्नायी जितेंद्रिय हव्याशशी हव्याशंच ब्रह्मचारी महामना तस्य पुण्य फलन वक्तु न शक्नोती सरस्वती तस्य पापानी नश्यंती सूर्योदये तमायथा. म्हणजेच या कार्तिक मासात मिळणारे जे पुण्यफळ आहे याचे वर्णन स्वयं सरस्वती देवी देखील करू शकत नाही. सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठून मंगल आरती करणे, सकाळी व संध्याकाळी दामोदर अष्टकम गाऊन भगवंतांना दिवा ऑफर करणे, जितका जप करतो त्याहूनही अधिक जप करण्याचा प्रयत्न, तुलसी महाराणीची पूजा, तसेच भक्तांच्या संगतीत श्रीमद भागवताचे श्रवण व पठण, धाम यात्रा, ब्रह्मचार्य पालन, दान धर्म करणे, आपल्या प्रिय खाद्यपदार्थांचा त्याग व जास्तीत जास्त वैष्णव सेवा. काही निश्चित कार्य पण आहेत का? होय, या महिन्यात उडीद डाळ खाणे वर्ज्य आहे. कमेंट करून सांगा या कार्तिक मासात तुम्ही कोणत्या नियमाचे पालन करणार ते. हरे कृष्णा.